नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये नीलंबरी भूमीला म्हणत असते की भूमी, राहू दे ना आता. तू किती गोष्ट ताणशील गं. जे काय झालं ते सगळं विसरून जा आणि तू पुन्हा एकदा त्यांना माफ करून टाक ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की माफ करून टाकण्यासारखी यांची पापं नाही आहेत. यांची पापं म्हणजे त्यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत त्या गुन्ह्याची शिक्षा यांना मिळायला हवी आणि ती शिक्षा मी देणार तुम्हाला. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, भूमी, तू मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा देणार ते कधीही शक्य होणार नाही आहे, हे तुलासुद्धा माहिती आहे. कारण तू जेव्हा पुरावे घेऊन येतेस ना, जेव्हा तू प्लॅनिंग करतेस त्याच्या 4 पावलं पुढे मी असते आणि मी मला स्वतःला या सगळ्यातून सेफ करते. कळलं का तुला? 4 पावलं मी नेहमी तुझ्या पुढेच असणार आहे. त्यामुळे तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस. कळलं तुला? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हां ठीक आहे ना, आजचा दिवस तुमचा होता. पण कधीतरी, कधीतरी तुम्ही बेसावध असाल ना, तेव्हा मी तुम्हाला पकडेन आणि तो एक दिवस नक्की येईल. तेव्हा रागिनी म्हणते, तो एक दिवस कधी येईल काय माहिती, जेव्हा मी बेसावध असेन. पण एक सांगू का भूमी, जोपर्यंत तुझ्या घरातला कर्णपिशाच माझ्याबरोबर आहे ना, तोपर्यंत तू माझं काही बिघडवू शकणार नाही आहेस. तेव्हा इथे भूमीला कळतं, घरातला कर्णपिशाच म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून ती नीलंबरी आहे. तेव्हा भूमी म्हणते, आई तू तू आई असूनसुद्धा यांची मदत केलीस, शी. तेव्हा इथे नीलंबरी म्हणत असते, भूमी, नीट बोलायचं माझ्याबरोबर, मी आई आहे तुझी. तेव्हा भूमी म्हणते, मी पण तेच म्हणते आई, तू आई आहेस ना माझी, मग कधीतरी या आईपणाला जाग ना. नेहमीच काय गं माझ्या विरोधात असतेस आणि यांची मदत करतेस तू. तेव्हा इथे नीलंबरी म्हणत असते, हे बघ मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की आई मला खरं खरं सांग, मला गायकवाड सर भेटायला आले होते, ही बातमी तूच यांना सांगितलीस ना. तेव्हा नीलंबरी म्हणते, कोण गायकवाड सर? मला नाही माहिती गायकवाड सर कोण आहेत. अच्छा अच्छा, ते काल रात्री आले होते ते गायकवाड सर होते का? मला तर माहितीच नाही आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, आई सगळं करून सवरून मला काही माहितीच नाही असं वागू नकोस. त्याशिवाय यांना कळलं का? आणि मी जायच्या आधी यांनी त्यांचं नाटक सुरू केलं होतं. तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघा, तुम्हाला आता माझ्या आईने मदत केली असेल आणि ती तुम्हाला मदत करेल, पण यापुढे मी सुद्धा आता सावध राहीन. आजच्या गोष्टीवरून मी तेच शिकले की कुणावरतीही विश्वास ठेवायचा नाही आणि एक दिवस तुम्हाला मी तुमच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की देणार. आणि आई, तू ह्या बाईवरती विश्वास ठेवतेस? अगं ही स्वतःच्या मुलांची सुद्धा नाही आहे. नाकातोंडात जर पाणी गेलं ना, तर स्वतःच्याच पिलांना पायाखाली घेऊन उभी राहिली बाई. आणि तुला काय वाटतंय, हे सगळं तू पौर्णिमासाठी करतेस का? अगं पौर्णिमेचा काही बचाव करणार नाही. तुझ्या आणि पौर्णिमेची त्यांना आता गरज आहे, म्हणून ते तुमच्या दोघींची साथ देत आहेत. वेळ आली ना की इथे दुधामध्ये पडलेल्या माशीसारखे तुम्हाला दोघींनाही बाजूला काढून फेकून देतील. कळते का तुला? तेव्हा इथे भूमी आता खूपच जास्त चिडलेली असते आणि ती रागिनीला आणि नीलांबरीला दोघींनाही धमकी देऊन तिथून निघून जाते. त्यानंतरला इथे भूमी आता पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला आलेली असते गायकवाड सरांना भेटायला. गायकवाड सर म्हणतात, आज काय सकाळ सकाळ? तेव्हा भूमी म्हणते, गायकवाड सर, काल जे काही झालं ना, तो सगळा एक बनाव होता, नाटक होतं त्या बाईचं. म्हणजे आपण जे काही पुरावे नेले होते ते तर बरोबर होतेच, पण त्या बाईने जे काही केलं ना, ते सगळं नाटक होतं, तो बनाव होता. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की तुम्हाला काय वाटलं भूमी मॅडम, मला ते कळलं नाही का? अहो माझा एवढा वर्षाचा अनुभव आहे तो. त्या बाईंनी जसं बोलायला सुरुवात केली तेव्हाच मला कळलं होतं की यांनी त्यांच्या नाटकाला आता सुरुवात केलेली आहे. त्यानंतरला इथे गायकवाड सर म्हणत असतात, पण आपल्याकडे ना ठोस पुरावे हवे होते, आपल्याकडे पुरावे कमी पडले, त्याच्यामुळे आकाश सरांचा त्याच्यावरती विश्वास नाही बसला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की सर आपल्याकडे पुरावे आहेत. एक काका आहेत तर इथे कोकाटे काका. तेव्हा भूमी म्हणत असते की त्यांनी मला एका गाडीचा नंबर दिला होता आणि स्वतःचा सुद्धा नंबर दिला होता. ते कोकाटे काका आहेत ना, त्यांनीच मला सांगितलं होतं की भूमी, रागिनी पटवर्धन यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस. रागिनी पटवर्धनांचा खरा चेहरा त्या काकांनीच माझ्या डोळ्यासमोर आणला होता आणि त्यांनीच आकाशच्या आईवडिलांबद्दलसुद्धा मला सांगितलं होतं की रागिनी पटवर्धन यांनीच त्यांचा अपघातसुद्धा घडवून आणला होता आणि आकाशला वेडं करण्यामागेसुद्धा त्यांचाच हात आहे, हे त्यांनीच मला सांगितलं होतं. आणि आम्ही दोघेजणं भेटणार होतो त्यावेळेला कोकाटे सरांना रागिनी पटवर्धन यांनीच किडनॅप केलं आणि त्यांना कुठे गायब केले काय माहिती. सर मी तुम्हाला सांगते, जर कोकाटे काका आपल्याला भेटले ना, तर आपल्याला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि मला त्यावेळेला सुद्धा ते खूप मोठी गोष्ट सांगणार होते आणि त्याच वेळेला त्यांचा किडनॅप झाला होता. तेव्हा इथे भूमी म्हणत असते,
की "सर, आपण आहे ना त्यांचा शोध घ्यायला हवा सर." कारण आपल्याकडे सगळे पुरावे असतानासुद्धा ती बाई नेहमी वाचत असते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, "याचा अर्थ जर ते कोकाटे काका मिळाले, तर तुमची केस खूपच जास्त सोपी होईल. असं वाटते का तुम्हाला?" तेव्हा भूमी म्हणते, "हो सर, मला तर तसंच वाटतंय." तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात, की "भूमी मॅडम, हे गुन्हेगार आहे ना खूपच जास्त पटाईत असतात. म्हणजे आमच्यापेक्षाही 4 पावलं पुढे असतात ते लोकं. आम्ही कितीही पुरावे दाखवले तरीसुद्धा ते कसे खोटे आहेत आणि ते लोकं कसे बरोबर हे दाखवण्यामध्ये ते खूपच जास्त पटाईत असतात. पण तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या टीमला सांगतो, ते लगेचच शोधाशोध सुरू करतील. हे कोकाटे काका कुठे मिळतायत ना, ते आपण शोधून काढूया, कारण त्यांची आपल्याला केसमध्ये खूप मदत होईल." तेव्हा भूमी म्हणते, "गायकवाड सर, आता मी ऑफिसमध्ये येऊ शकत नाही आहे, पण तिथे आकाशसमोर मी नाही आले तरीसुद्धा तुम्हाला मदत करणारी एक व्यक्ती तिथे आहे, राजाराम काका." तेव्हा गायकवाड सर म्हणतात, "मागच्या वेळेला त्यांना अरेस्ट केली होती तेच का?" तेव्हा भूमी म्हणते, "हो, ते आता मुंबईमध्ये आहेत, पण तुम्हाला जी काही मदत लागेल ना, ते काका नक्की तुम्हाला करतील." आणि कोकाटे काकांचा सुद्धा नंबर मला राजाराम काकांनीच दिला होता आणि ते खूपच जास्त चांगले आहेत आणि कोकाटे सरांनीच डॉक्टर प्रधान यांचा नंबरसुद्धा मला दिला होता आणि तेव्हा मी त्यांचा शोध घेतला होता. त्यानंतरला इथे भूमी आता ऑफिसला जायला निघते. तेव्हा अभि तिला आरशामध्ये बघतो, कारण अभि तिचा पाठलाग करत असतो. भूमी पोलीस स्टेशनला आले हे अभिला जाणून घ्यायचं असतं, कारण त्याला जाऊन ते सगळं रागिणीला सांगायचं असतं. तर इथे आता पारितोष आकाशला आपल्या ऑफिसमध्ये बघून खूप जास्त खुश होतो आणि तो आता आकाशला एक सेपरेट केबिन देतो आणि आकाशच्या नावाची नेमप्लेट वगैरे तिथे तयार करून ठेवलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, की "पारितोष, हे सगळं काय आहे? म्हणजे तू मला असं नावाची पट्टी वगैरे देतोयस? हे खरंच करायची गरज नाही आहे. अरे, मी काय कुठेही काम केलं असतं." तेव्हा पारितोष म्हणतो, "अजिबात नाही आकाश, तू आता माझ्याबरोबर काम करतोयस आणि माझी पोझिशन जी माझ्या कंपनीमध्ये आहे, तीच पोझिशन तुझ्या कंपनीमध्ये तुझी आहे. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर तो मान सन्मान तुला मिळायला हवा, जो माझा आहे. कारण हे बघ, मी तुला मान सन्मान दिला तर रिटर्नमध्ये तो मलासुद्धा मिळेल ना, नाहीतर तू माझी रिस्पेक्ट कसा काय करशील?" तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, "आपण कॉलेजमध्ये जेवढे आगाऊ होतो, हट्टी होतो, तेवढे आपण हुशार बाळंसुद्धा होतो ना. आपण एकमेकांना तेव्हापासून ओळखतोय, हो की नाही? त्यामुळे ही केबिन तुझी आहे, जोपर्यंत तू काम करतोयस तोपर्यंत, आणि ही तुझ्या नावाची पट्टी. हे बघ, आपण जर एकमेकांची नावं लक्षात ठेवली तरच आपण खूप दूरपर्यंत एकमेकांना ओळखत असतो, ते सुद्धा नावानिशीत. बरोबर की नाही? त्याच्यामुळे नाव हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे." त्यानंतरला इथे पारितोषने आता आकाशला खूपच जास्त रिस्पेक्ट दिलेली असते. तो म्हणत असतो, की "जोपर्यंत आपण एकत्र काम करतोय तोपर्यंत तुलासुद्धा केबिन." त्यानंतरला भूमी तिथे येते. भूमी आल्यानंतर पारितोष म्हणत असतो, की "भूमी मॅडम, हे बघा, आकाश महाजन आजपासून या केबिनमध्ये बसणार आहेत. तो माझा इथे आता ऑफिसमध्ये पार्टनर असला तरीसुद्धा तो इथे एक पाहुणासुद्धा आहे आणि तो माझा जवळचा मित्रसुद्धा आहे. त्याच्यामुळे त्याला ही स्पेशल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. तो आपल्याबरोबर काम करणार आहे, त्याच्यामुळे आजपासून ही केबिन त्याची आहे आणि तुम्हीसुद्धा त्याला मदत करायची आहे. तुम्हीसुद्धा त्याच्याबरोबर इथेच काम करायचं आहे." तेव्हा इथे भूमी आकाशकडे बघत बसते. तेव्हा इथे पारितोष म्हणतात, "त्याच्यामध्ये एवढं आश्चर्यचकित वाटण्यासारखं काय आहे? हे बघा भूमी मॅडम, आकाश इथला पाहुणा असला तरी माझा मित्र आहे. मी तुम्हाला सांगितलं आणि तो इथे नवखा आहे. त्यालासुद्धा इथे असिस्टंटची गरज लागणार आहे. तेव्हा तुम्ही त्याला असिस्ट करणार आहात. त्याला जे काही हवं आहे ते सगळं आपल्या इथे मिळायला हवं ना. त्याची गैरसोय होता कामा नये आणि म्हणूनच मला असं वाटतं, की तुम्हालासुद्धा दगदग होता कामा नये. तुम्हाला इथे बसलात तर तुम्ही कम्फर्टेबल असाल. आपल्या इथे ज्या काही खुर्च्या आहेत त्या कधी-कधी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. इथे बसलात तर कम्फर्टेबल राहाल. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय, की तुम्ही आकाशला असिस्ट करा आणि तुमचंसुद्धा काम तुम्ही इथेच बसून करा." तेव्हा भूमी म्हणत असते, की "सर, तुम्ही खूपच करताय माझ्यासाठी. म्हणजे मला एवढ्या कम्फर्टची खरं तर गरजच नाही आहे." तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, की "बरोबर बोलताय तुम्ही भूमी मॅडम. आपण इथे कम्फर्टेबल आहोत की नाही याच्यावरून आपण किती चांगले आहोत हे कळत नाही. तर आपल्या कामावरून ही गोष्ट दिसत असते, की तुम्ही इथे कामामध्ये किती पटाईत आहात, किती सरस आहात आणि किती काटेकोरपणे तुम्ही तुमचं काम करताय. हे प्रत्येक माणसाच्या कामातून दिसतच असतं. तो इथे कम्फर्टेबल खुर्चीमध्ये बसलाय म्हणून तो त्याचं काम नीट करतोय असं बोलता येणार नाही. तो मुळातच कामामध्ये हुशार आहे म्हणून त्याचं काम उत्तमरित्या हे प्रत्येकाला दिसत असतं आणि ते नेहमीच तुमच्याकडून आम्हाला दिसत आलंय. पण तुम्ही आता
आकाशला व्यवस्थित असिस्ट करा आणि तुम्हीसुद्धा इथे व्यवस्थित तुम्ही जपून काम करा, असं आता पारितोष म्हणतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा इथे भूमीला आता आकाशबरोबर बोलायचं नसतं, कारण ती त्याच्यावरती रागावलेली असते. तेव्हा इथे आकाश भूमीकडे बघत असतो, भूमी आकाशकडे बघत असते, पण ती बसायला काही तयार नसते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी, तू बस ना, उभी का आहेस तू? तेव्हा इथे भूमी आता तरीसुद्धा बसायला काही तयार नसते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे बघ भूमी, तू माझं ऐकणार नाही मला माहिती आहे, पण निदान बॉस म्हणून तरी तू माझं ऐक, असं मला वाटतं. तेव्हा भूमी लगेच जाऊन चेअरवरती बसते. तर इथे अभि म्हणत असतो की आई, तुझा संशय खरा ठरला होता. तू बरोबर म्हणालीस. ती भूमी आहे ना, आता मी गेलो होतो तिचा पाठलाग केला तुझ्या सांगण्यावरून. ती पोलीस स्टेशनलाच गेली होती आणि ती आहे ना, त्या इन्स्पेक्टर गायकवाड यांना भेटायला गेली होती. त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजते आई. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, ही भूमी पण ना अजिबात स्वस्त बसत नाही आहे. काही ना काहीतरी तिला उकरून काढायचंच आहे. काही ना काहीतरी उकरून काढण्यामध्ये पटाईच झाली ती. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की आई, या भूमीला आहे ना आपल्याला थांबवायला हवं. कालसुद्धा ती तुझ्या विरोधात कसे पुरावे घेऊन आली होती. तू बघितलंस ना, बरं झालं तू नाटक केलंस, नाहीतर आकाशला तर कळलंच असतं यामागचं सत्य. भूमी खरं बोलते याच्यावरती आकाशचा विश्वास बसला असता. तेव्हा रागिनी म्हणते, ती भूमी काम कुठल्या ऑफिसमध्ये करते? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की पारितोष टेक्सटाईल्समध्ये ती काम करते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की ही भूमी खूपच जास्त हुशार आहे. नोकरी पण अशी शोधून काढते ना, पारितोष टेक्सटाईल्स, असं रागिनी म्हणते. त्यानंतरला भूमी आपलं काम करत बसलेली असते. एका बाजूला ती इथे खूपच जास्त छान पद्धतीने आकाशला थोडाफार ॲटिट्यूडसुद्धा देत असते. तेव्हा इथे आकाश तिच्याकडे बघतो आणि तो सुद्धा आपलं काम करत असतो आणि एका बाजूला मुद्दामून तो भूमीला म्हणत असतो की भूमी, बघितलंस ना, आपण दोघांनी किती एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा आई योगेश्वरी आपल्या दोघांना नेहमीच अशी एकत्र आणते, बरोबर की नाही? आता पण बघ, आपण दोघेजण एकत्रच आहोत. तेव्हा भूमी म्हणते, हे मला माहिती आहे आकाश, आपण दोघंजणं मेड फॉर इच अदर आहोत. मग मला तुला हेच सांगायचं आहे की आपण दोघंजणं जर मेड फॉर इच अदर आहोत, मग आपल्या दोघांमध्ये एवढा दुरावा का आकाश? हे सगळं का घडतंय? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, तू जर कालबद्दल बोलणार असशील ना, तर मला प्लीज बोलायचं नाही आहे. उगाच वाद व्हायला नको. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, मी सुद्धा तेच म्हणते. कालचा विषय तू प्लीज आता इथे काढू नकोस. कारण काल तुझ्या आईने जे काही नाटक केलं ना, त्यासाठी माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी की ते नाटक होतं. तेव्हा इथे भूमी आता गप्पच बसते आणि आकाश इथे आपला लॅपटॉप सुरू करतो. तर लॅपटॉपमध्ये त्याचा आणि भूमीचा खूप छान असा सेल्फी असतो. तेव्हा भूमी बघत असते की आकाश एवढं काय बघतोय लॅपटॉपमध्ये, ते तिला बघायचं असतं. म्हणून ती आता फाईल ठेवण्याच्या निमित्ताने त्याच्या पाठीमागे येते आणि लॅपटॉपमध्ये बघत असते. तेव्हा ती बघते तर आकाश तिचा आणि स्वतःचा फोटो बघत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, हा जो तू फोटो ठेवलायस ना स्क्रीनवरती, हे बघ प्लीज तू आत्तापुरतं काढ ना, कारण जर कुणी बघितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून मी म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो की तो माझा लकी चार्म आहे. तो बघितल्यानंतर फोटो माझा दिवस तरी निदान चांगला जातो. तेव्हा तो फोटो मी स्क्रीनवरती ठेवला आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो, मला माहिती आहे, पण तुला माहिती आहे ना, इथे पारितोष सरसुद्धा तुझा लॅपटॉप बघू शकतात. तेव्हा मी म्हणते की उगाच गैरसमज नको, म्हणून तो फोटो डिलीट केलास किंवा आता तू काढलास तर बरं होईल. तेव्हा इथे आकाश लगेचच तो फोटो आता लगेच बाजूला करतो आणि स्क्रीनवरती ठेवत नाही. तेव्हा भूमी म्हणते, मी म्हणाले फोटो काढते, लगेच काढून टाकला. एवढं लगेच सगळं माझं ऐकतो का? थोड्या वेळाने काढला असता तरीसुद्धा चाललं असतं. तेव्हा इथे भूमी जात असताना आकाश म्हणत असतो की आत्तापुरतं फोटो बाजूला केला आहे, मी पुन्हा तो रिसेट करेन, कारण का तोपर्यंत माझी लकी चार्म माझ्यासमोरच असणार आहे ना. तेव्हा जाताना मी मग तो फोटो पुन्हा रिसेट करेन, असा आकाश आता भूमीला म्हणतो. तेव्हा भूमीला खूपच जास्त छान वाटतं की आकाश भूमीचा एवढा विचार करतोय, तिला एवढा इम्पॉर्टन्स देतोय. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे पौर्णिमा रागिणीला म्हणत असते की हे बघा आई, सगळं काही आकाशला माहिती होतं, तरीसुद्धा त्याने तुमच्यापासून लपवलं. त्याने फर्स्ट प्रायोरिटी त्या भूमीला दिली आणि तुमचं न ऐकता त्या भूमीला झुकतं माप दिलं. याचा अर्थ ती भूमी इथे नसताना देखील सगळा रिमोट कंट्रोल आकाश जिजूंचा तिच्या हातामध्ये आहे. तरी ते आकाश म्हणत असतो की आई, त्या भूमीचं वागणं आहे ना खूपच जास्त आता विचित्र होत चालले आपल्यासाठी. तेव्हा त्या भूमीचा बंदोबस्त लवकरात लवकर करायला हवा.
तरी इथे आकाशच्या बोटातून रक्त येतं तेव्हा भूमी आता त्याचं बोट आपल्या तोंडामध्ये घेते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "अगं या जखमांचं काय? इथे माझ्या काळजाला जी जखम झाली आहे, तुझ्या विरहामुळे ती जखम ही अशा पद्धतीने भरून निघणार नाहीये. ती जखम तुझ्या सहवासातूनच भरून निघणार आहे," असं आकाश भूमीला म्हणतो.